वाचन उपक्रमाअंतर्गत आजच्या गोष्टीचे नाव आहे गहू। गोष्टीत पात्र आहेत जमाल, अम्मी, अब्बा। एक दिवस जमालच्या अम्मीने गहू धुतले। गहू पुष्कळ होते। गहू पाण्याने धुतल्यावर चमकू लागले। जमालने अम्मीला गहू धुवायला मदत केली। अम्मीने गहू अंगणात वाळायला घातले। त्यांनी जमिनीवर 2 चादरी पसरल्या। दोन्ही चादरींवर गहू पसरले। जमालने पण अम्मी बरोबर गहू पसरले। अम्मी दमून झोपली। जमालला तर खूप मजा आली। त्याने ओल्या गव्हाचे छोटे डोंगर बनवले। एका चादरीवर गव्हाचे 5 डोंगर बनवले। जमालने ओल्या गव्हाचे काही दाणे तोंडात टाकले। त्याने गव्हाचे ओले दाणे चावून खाल्ले। खूप चावले, खूप चावले। जमाल बुजगावने बनला। तो दोन्ही हात बाजूला करून उभा राहिला। 3 चिमण्या गव्हाचे दाणे खायला आल्या। जमालने चिमण्यांना बघितले पण उडवून नाही लावले। जमालने बोटाने गव्हात स्वतःचे नावही लिहिले। पहिल्यांदा त्याने आपले नाव लिहिले। मग जमालने आपले नाव इंग्रजीमध्ये लिहिले। त्याने आपल्या अम्मी अब्बांचीही नावे लिहिली। जमालने गव्हाचे काही दाणे हातावर चोळले। खूपच चोळले, खूप चोळले। त्यामुळे त्याचे हात लाल लाल झाले। जमाल थकून तिथेच आडवा झाला। झोपूनही तो गव्हात हाताची बोट फिरवत राहिला। गव्हात बोट फिरवता फिरवता जमालला खूप झोप आली। तो तिथेच झोपला। अम्मीने जमालला कडेवर उचलून घेतले। त्याला अंथरुणावर आणून झोपवले। जमाल गाढ झोपेत होता। तो झोपूनच राहिला। जमाल जागा झाला तेव्हा तो अंथरुणात होता। त्याने उठून आजूबाजूला गहू शोधले। जमाल तर खोलीत होता। गहू अंगणात होते। जमाल पळतच अंगणात गेला। तो गहू शोधायला लागला पण गहू तिथे नव्हतेच। दोन्ही चादरी पण तिथे नव्हत्या। जमाल अम्मी जवळ गेला। अम्मी गहू निवडत होती। अब्बा पण गहू निवडत होते। जमाल परत गव्हाशी खेळू लागला। अम्मी अब्बांनी गहू एका डब्यात भरले। अब्बांनी डबा धरला। अम्मीने त्यात गहू टाकले। जमालने पण डब्यात गहू भरले। मग अब्बा गहू दळायला घेऊन गेले। जमाल पण त्यांच्या बरोबर गेला। त्याने पिठाची गिरणी, चक्की बघितली। जमालला पिठाचा सुगंध खूप आवडला। जमाल आणि अब्बा पीठ घेऊन घरी परतले। त्यांनी पिठाचा डबा स्वयंपाकघरात ठेवला। अम्मीने ताजे ताजे पीठ मळले व पोळ्या केल्या। जमालने गरम गरम पोळ्या खाल्ल्या। मग मुलांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? अशाच नवनवीन गोष्टींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।